शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार. बुधवारी झालेल्या बैठकीत चर्चा. शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केला अशी सूत्रांची माहिती. भोंदू अशोक खरात प्रकरणात 160 GB डिजिटल पुरावे उघड. फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण. पुराव्याला ABC असे कोडवर्ड. समता पतसंस्थेतील 2,40,00,000 रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी रुपाली चाकणकरांची बहीण रडारवर. तर शिर्डी पोलीस प्रतिभा चाकणकरांची करणार चौकशी. खात्यांना अशोक खरात नॉमिनी असल्याचंही समोर. नाशिकमधल्या नामांकित IT कंपनीमध्ये तरुणीचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी आरोपींना आज कोर्टात करणार हजर. प्रकरण अतिशय गंभीर, सखोल तपास होणार. मुख्यमंत्र्यांचं हे आश्वासन. नाशिकमधल्या सातपूरमधील महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपी रवींद्र एरंडेला पोलिसांचा चोप. तपासात सहकार्य करत नाही अशी माहिती. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत रवींद्र एरंडेने जोडले हात. सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. तर ही निवडणूक बिनविरोध नाही. 23 उमेदवार रिंगणार. 30 जणांकडून उमेदवारी अर्ज मागे. बारामती पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी. तर एकेकाळी अजित पवारांविरोधात निवडणूक लढलेले पडळकर आता सुनेत्रा पवारांचा करणार प्रचार. राष्ट्रवादी पक्ष राहुरी पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम. तर भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात पवारांचे उमेदवार गोविंद मुकाटे. वंचितकडून संतोष चोळके तर 4 अपक्ष उमेदवारही रिंगणार. राज्यभरात पुढील 4 आठवडे कडाक्याचा उन्हाचा अलर्ट. मुंबईसह विदर्भ मराठवाड्यामध्ये तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज. एप्रिल अखेरपर्यंत ते मेच्या सुरुवातीपर्यंत उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचा अंदाज. सोलापूर शहरातल्या पाणीपुरवठा आज बंद असेल. होडगी रोड या ठिकाणी मुख्य पाईपलाईन फुटली, त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत. पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. पुण्याच्या शिरूर परिसरामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात 41वा बिबट्या जेरबंद. पिंपरखेड वन विभागाकडून माणिकडोह बिबट निवारण केंद्रात बिबट्याची रवानगी. पुरंदरमध्ये नीरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट. जिल्हाधिकाऱ्यांकडून पूल पाडण्याचे आदेश. स्थानिक आणि वारकऱ्यांचा पूल पाडण्यास विरोध. नागपूर शालार्थ ID घोटाळा प्रकरणात SITला 3 महिन्यांची मुदतवाढ. बनावट शालार्थ IDद्वारे शिक्षकांचे पगार काढून सरकारच्या कोट्यवधींच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप. 27 अधिकारी आणि कर्मचारी अटकेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा. मुंबई हायकोर्टानं सरकारला फटकारलं. एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टानं पालिका प्रशासनाला धारेवर धरलं. मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष ब्लॉक. टिटवाळा वाशिंद स्थानकादरम्यान विशेष पॉवर ब्लॉक. फलाटांच्या विस्तारीकरणासाठी ब्लॉक घेण्याचं आयोजन. राष्ट्रीय महामार्गावर आजपासून आता रोख टोल भरणं बंद. तर डिजिटल पेमेंट अनिवार्य. फास्टॅग नसलेल्यांना UPIद्वारे टोल भरण्याची मुभा. मात्र 1.25 पट जादा शुल्क मोजावं लागणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.